विधानसभा निवडणुका संपल्या, निकाल लागला। महायुतीला 230 जागा मिळाल्या। विजयी झालेले आमदार शपथही घेत आहेत। पण हे सगळं झालं सत्ताधाऱ्यांच्या गोटातलं। विरोधकांचं काय चाललंय? महाविकास आघाडीनं या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे। आता तुम्ही म्हणाल, ऐतिहासिक कामगिरी तर महायुतीने केली आहे। बरोबर आहे, 230 जागा किंवा 230चा हा जो काही आकडा आहे तो मोठा आहे, पण 46 हा आकडा कसा वाटतो? तोही ऐतिहासिकच म्हणायला हवा। एवढा दारुण पराभव होऊन सुद्धा सुधारणा करायची नाही असंच ठरवलंय का महाविकास आघाडीनं? का फक्त नावातच विकास आहे? प्रत्यक्ष कधी करणार? जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्यांना तर शपथ सुद्धा घ्यायची नव्हती। पहिल्या दिवशी वॉकआउट देखील केलेला। आता कुठे रडत पडत शपथ घेतली आहे? काय सुरू आहे एकूण महाराष्ट्रामध्ये? महाविकास आघाडीचं राजकारण का मागे नेणारा होत चाललंय? मतदारांची ही फसवणूक आहे का? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व आता केवळ 46 जागांपुरतं मर्यादित राहिलंय। आपलं काहीतरी चुकलं हे मान्य करायचं सोडून सारखं ईव्हीएमच्या नावानं जप सुरू आहे। जिंकून आलेल्या आमदारांना शपथही घ्यायचं भान राहिलेलं नाहीये। 23 नोव्हेंबरला निकाल लागला, मध्ये इतके दिवस लोटले, पण ज्या मतदारांनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय त्यांना तुम्ही काय आश्वासन दिलं, काय वचन दिलं जे पुढच्या 5 वर्षांमध्ये पूर्ण करणार? कुठल्या पद्धतीने विकास कामांच्या बाबतीत सरकारकडे पाठपुरावा करणार? काही सांगितलं नाही। कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विकासाशी किंवा मग लोकांच्या समस्यांविषयी काही गंभीरताच नाहीये असं दिसतंय। कारण तसं काही असतं तर ते ईव्हीएम वरून किंवा राज्यातल्या निवडणुकीवरून भांडत बसले नसते। ज्या काही 46 जागा आत्ता आलेल्या आहेत त्या विरोधी पक्षनेत्यासाठी पुरेशा नाहीयेत, हेही ते विसरलेत। नियमानुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी एका पक्षाकडे किमान 29 जागा पाहिजेत, पण इथे तो आकडा देखील विरोधी पक्ष पार करू शकलेले नाहीयेत। उद्धव ठाकरेंकडे किती आहेत? 20, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या पक्षाकडे 10 जागा आहेत। भांडणामध्ये सोबतचे पक्ष देखील साथ सोडायला लागलेले आहेत। अबू आझमींच्या समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीतून फारकत घेत शपथ सुद्धा घेतली, पण शिवसेना असो की काँग्रेस राष्ट्रवादी, मतदारांचा विचार मात्र कुठेच होताना दिसत नाहीये। माळशिरसचे उत्तम जानकर जे एनसीपीचे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत, मनोज जामसुदकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, वरळीचं प्रतिनिधित्व करणारे आदित्य ठाकरे असो, बँड्रा ईस्टचे वरुण सरदेसाई असो, विक्रोळीचे सुनील राऊत असो, वर्सव्याचे हारून खान असो, मुंबई आणि उपनगरातले महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले ही काही आमदार आहेत। मुंबईत समस्या अनेक आहेत। रस्त्यांच्या असतील, वाहतुकीच्या, वाढती झोपडपट्टी असेल, बेकारी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर संबंधातल्या काही समस्या असतील किंवा अजून कितीतरी समस्या आहेत। यावर काय प्लॅन आहे निवडून आलेल्या या आमदारांचा? त्यावर कधी बोलणार आहात? जसं काय सगळेच विषय संपलेत यांच्या दृष्टीने आणि म्हणूनच मग निवडणुकीत असा घोळ घातला किंवा ईव्हीएमचं सरकार आहे, गद्दार, खोके, निवडणूक आयोग म्हणजे सरकारचं बाहुलय, हे सगळे आरोप अजूनही सुरू आहेत जे निवडणुकीच्या आधी पण सुरू होते। आणखी एक नवा मुद्दा म्हणजे तो जुनाच आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा। त्यावरती सुद्धा नौटंकी सुरू आहे। राज्यात खूप काही विषय आहेत। शेतकऱ्यांच्या संदर्भानं सध्या अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यावर सक्षम विरोधक आमदार म्हणून भूमिका बजावणं हेच मतदारांशी प्रामाणिक राहण्यासारखं आहे। महाविकास आघाडीच्या या 46 जिंकलेल्या आमदारांमध्ये असेही आहेत ज्यांचा निसटता विजय झालेला आहे। याचा थोडा तरी सिरियसनेस असायला पाहिजे होता, जो दिसत नाहीये। आपल्या कोणत्याही कृतीमधून मतदारांचा अवमान होणार नाही, फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती। कारण त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, हे असलं भांडत बसण्यासाठी नाही। तेव्हा जागे व्हा। सरकार विरोधकांना जर मान द्यायला तयार असेल तर तो घ्यायला सुद्धा तुम्ही तयार राहा, अन्यथा पुढची परिस्थिती जास्त बिकट असेल। सरकार आणि विरोधकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला प्रतिक्रिया देऊन कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।